कालच्या तासाला आपण द अल्केमी ऑफ नेचर रक्षा बराडिया यांचा लेसन अभ्यासलेला आहे. आज आपण या पाठावरील इंग्लिश वर्कशॉपचा भाग बघणार आहोत. पहिला क्वेश्चन या ठिकाणी दिला आहे. गो थ्रू द टेक्स्ट अगेन and complete the web that highlights the various features of flower of hibiscus plant. One is done for you. ह्या पाठामध्ये जी माहिती दिलेली आहे पुन्हा आणखी एकदा तो पाठ वाचा आणि जास्वंदीचं जे फूल आहे त्या फुलाची जी वैशिष्ट्य आहेत वेगवेगळ्या प्रकारची, व्हेरियस म्हणजे विविध, फीचर्स वैशिष्ट्य, या हिबिस्कस प्लांटची जी काही फुलं आहेत किंवा हिबिस्कसची फुलं म्हणू आपण, त्याची विविध वैशिष्ट्य ही त्या ठिकाणी हायलाईट केलेली आहेत ह्या वेबमध्ये. एक तुमच्यासाठी करून दाखवलेलं आहे. उरलेली 3 वैशिष्ट्य तुम्ही पाठातून शोधायची आहेत. वन इज डन फॉर यू. आता बरोबर इथं मध्यभागी तुम्हाला फीचर्स ऑफ फ्लावर ऑफ हिबिस्कस प्लांट असा मेन मुद्दा दिलेला आहे. म्हणजे जास्वंदाच्या फुलाची वैशिष्ट्य. एक वैशिष्ट्य इथं सांगितलं गेलं आहे, फ्लावर ब्लूम्स एव्हरी फोर्टनाईट. दररोज हे फूल उमलतं. पाठाच्या अनुषंगानं आपल्याला या 3 ठिकाणी त्याची वैशिष्ट्य द्यायची आहेत. लेसन पुन्हा आणखी एकदा वाचा आणि ह्या फुलाची जी वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य शोधून त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करा. दुसरा आणखी एक प्रश्न इथं दिला आहे, तो म्हणजे द रायटर एक्सप्लेन्स द कॉन्ट्रास्ट फीचर्स ऑफ वॉटर अँड रॉक इन द टेक्स्ट. लेखकानं पाण्याच्या संदर्भातली आणि खडकाच्या संदर्भातली एकमेकांच्या विरोधी, ज्याला आपण कॉन्ट्रास्ट म्हणतो, अशी काही वैशिष्ट्य दिलेली आहेत. राईट ऑल द फीचर्स ऑफ बोथ वॉटर अँड रॉक इन द गिवन टेबल. आणि मग इथं 2 टेबल दिलेले आहेत. ह्या तालिकेमध्ये एका स्तंभात वॉटर दिलं आहे तर दुसऱ्या स्तंभामध्ये रॉक असा शब्द दिला आहे, खडक. ह्या दोन्हींची पण तुम्हाला वैशिष्ट्य द्यायची आहेत. पाण्याची वैशिष्ट्य या ठिकाणी तुम्ही लिहू शकता आणि खडकाचे वैशिष्ट्य इथं तुम्हाला लिहिता येतील. तिसरा प्रश्न आहे, वहीमध्ये आपण असा टेबल आखायचा आहे आणि त्याच्यात ती उत्तरं लिहायची आहेत. तिसरा क्वेश्चन, इम्पॉसिबल इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. इम्पॉसिबल हा शब्द आपण बारकाईनं पाहिला. इम्पॉसिबलचा अर्थ आहे अशक्य, अशक्यप्राय असं. परंतु त्या शब्दामध्येच आय एम पॉसिबल दडलं आहे की मला हे सहशक्य होतं आहे. डू यू अग्री? ह्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? जस्टिफाय युअर आन्सर बाय citing some examples from the text and some that you have experienced or heard from someone. आणि मग तुम्ही जर सहमत त्याच्याशी असाल किंवा नसाल तर तुमच्या उत्तराच्या पुष्ट्यर्थ ह्या पाठामध्ये दिलेली जी काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं द्या किंवा तुम्ही स्वतः अनुभवलेली दॅट यू हॅव एक्सपिरियन्स्ड किंवा तुम्ही कुणाकडून तरी ऐकलेली
अशी उदाहरणं या ठिकाणी देऊ शकता. पुढचा क्वेश्चन आहे, फाइंड सिनोनिम्स फ्रॉम द टेक्स्ट फॉर द फॉलोइंग वर्ड्स और फ्रेजेस. इथं तुम्हाला पुढील शब्दांसाठी किंवा फ्रेजेससाठी समानार्थी शब्द द्यायचे. सिनोनिम्स म्हणजे सिमिलर वर्ड्स, अर्थात तुम्हाला ते टेक्स्टमधून शोधायचे, पाठातून शोधायचे. बघा, पहिली फ्रेज दिली आहे, स्ट्रॉंग फीलिंग ऑफ फिअर ऑर रिस्पेक्ट. भय आणि आदर, भय किंवा आदर, एक सशक्त अशी भावना, भय किंवा आदराची एक मजबूत किंवा सशक्त अशी भावना, स्ट्रॉंग फिलिंग. कोणता शब्द आला आहे? ट्राय टू फाइंड आउट इट. दुसरी फ्रेज आहे, टू डायरेक्ट ॲथॉरिटेटिव्हली. त्यानंतर तिसरी फ्रेज आहे, टू पिअर थ्रू. 4 नंबरची फ्रेज, लार्ज अँड इम्प्रेसिव्हली ब्युटिफुल. अँड द लास्ट वन, इझिली ब्रोकन ऑर डॅमेज्ड. त्या फ्रेजेसच्या अनुषंगानं त्याच्या समानार्थाचे शब्द जे आहेत ते तुम्हाला शोधायचे, प्रयत्न करा, सापडतील. पुढचा प्रश्न आहे, हाऊ कॅन यू प्रूव्ह दिस मॅक्सिम टू बी इनकरेक्ट? टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ. राईट अ काउंटर व्ह्यू ऑन द गिवन टॉपिक. क्लू, टीमवर्क. आता या ठिकाणी एक म्हण दिलेली आहे बघा, टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ. याचा अर्थ मराठीमध्ये आपण असं म्हणतो की एक न धड भाराभर चिंध्या. आता ह्याच्या संदर्भात तुम्हाला काउंटर व्ह्यू द्यायचं आहे, म्हणजे कितपत तुम्हाला ते तुम्ही त्याला काय म्हणू आपण की ॲग्री आणि डिसअग्री आहात. कशा पद्धतीनं ती इनकरेक्ट म्हण आहे. कारण कसं आहे की जुन्या काळातल्या ज्या म्हणी आहेत त्या आत्ताच्या काळामध्ये लागू होतीलच असं सांगता येत नाही. त्या म्हणींना आता नवीन अर्थ प्राप्त झालेले आहेत. जसं की असं म्हटलं जायचं बघा की गरंगळणाऱ्या दगडावरती शेवाळ चढलं जात नाही असं म्हणतात. उदाहरणार्थ, पूर्वी घरातून 4-5 भावंडांपैकी एखादा जर का घरातून निघून गेला कुठल्या तरी कारणास्तव, शहरामध्ये तो निघून गेला, त्याला स्वतःची प्रगती साधायची म्हणून तो गेला आणि बाकीचे 4 भाऊ त्याच्या गावीच राहिले, घरीच राहिले, शेतीवाडी करत त्यांनी खूप चांगली प्रगती करायचे ते. परंतु हा घरातून निघून गेलेला जो भाऊ आहे तो कित्येक वर्षानंतर परत आला तरी ज्या परिस्थितीमध्ये तो गेलेला होता तशीच त्याची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती तशीच राहिलेली. म्हणजे त्याला बाहेर जाऊन काहीही कमावता आलं नाही, कारण घरी जर तो असता तर त्याची प्रगती झाली असती, उन्नती झाली असती, असा त्याचा अर्थ. की गरंगळणाऱ्या दगडावरती शेवाळ चढलं जात नाही, म्हणजे घर सोडून गेलेल्याची प्रगती होत नाही असं पूर्वी म्हटलं जायचं. पण आज ही म्हण काही तितकीशी उपयुक्त ठरत नाही, कारण शिक्षणाच्या निमित्तानं म्हणा किंवा इतर उद्योगधंद्याच्या निमित्तानं तुम्ही घर सोडलं तर तुमची प्रगती होते. म्हणजे त्यावेळेसची म्हण, ह्या म्हणीला आता नवीन अर्थ प्राप्त झालेत, ती म्हण सध्याच्या काळात लागू होत नाही. तर ही देखील म्हण कशी इनकरेक्ट आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, मेक अ लिस्ट ऑफ ऑल द वर्ड्स रिलेटेड टू द वर्ड ओशन. महासागर, ओशन
ह्या शब्दाशी संबंधित शब्द तुम्हाला लिहायचे. 2 शब्द दिलेत, फिशर्स, त्याच्यानंतर सॉल्टी, आणि इतर मग काही विशेषणं वगैरे जे आलेले आहेत ॲडजेक्टिव्स त्या संदर्भात ते आपण लिहू शकता. 7वा प्रश्न आहे, द ऑथर हॅज व्हेरी पॉझिटिव्हली डिस्क्राईब्ड द डिफरंट थिंग्स इन नेचर. लेखकानं निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या अतिशय सकारात्मकदृष्ट्या मांडलेले आहेत. डिस्कस विथ युअर पार्टनर द स्पेशल फीचर्स ऑफ ईच वन ऑफ देम. ॲड ऑन द लिस्ट. तुम्ही तुमच्या मित्राशी, सहकार्याशी चर्चा करा आणि ह्यातल्या प्रत्येक गोष्टीचं खास वैशिष्ट्य काय आहे ते लिहायचं आहे. उदाहरण इथं दिलं आहे, पाणी, इंद्रधनुष्य आणि सुरवंट. ह्या प्रत्येकाची स्पेशल फीचर्स जे आहेत, खास वैशिष्ट्ये, ती इथं लिहायची आहेत. आणि व्हॅल्यू लर्न्ड म्हणजे ह्याच्यातून कुठला आपण नैतिक धडा घेतला किंवा नैतिक शिकवण घेतली, कोणतं मूल्य आपल्याला कळालं. जसं की तात्पर्य म्हणतो आपण, ते तात्पर्य तुम्हाला 3ऱ्या कॉलममध्ये लिहायचं आहे. इथे एकूण 10 घटक तुम्हाला लिहायचे, पैकी 3 दिलेले आहेत. 8वा प्रश्न आहे, युअर फ्रेंड हॅज हिज बोर्ड एक्झाम. तुमच्या मित्राची बोर्डाची परीक्षा आहे, तो बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जातो आहे. ही स्टडीज फॉर 14 hours a day सिटिंग ॲट वन प्लेस. तो त्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी सलग 14 तास दिवसातले बसतो आहे अभ्यास करायला एका ठिकाणी. राईट अ लेटर टू हिम गिविंग हिम टिप्स टू रिलॅक्स अँड बी स्ट्रेस फ्री. आणि मग तुमच्या मित्राला थोडंसं ह्या गोष्टीतून रिलॅक्स राहण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी काही टिप्स देणारं पत्र लिहायचं आहे. अर्थात हा ज्याला आपण फॅमिली लेटर म्हणतो किंवा इन्फॉर्मल लेटर म्हणतो, हा इन्फॉर्मल लेटरचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये लँग्वेजसुद्धा इन्फॉर्मल असते. आपल्या मित्राशी आपण जशा पद्धतीनं संवाद साधतो, त्याच्याशी जसं बोलतो, ज्या भाषेमध्ये बोलतो, ती भाषा इथं आपल्याला फॉलो करायची आहे. ते असं पत्र आपण वहीमध्ये लिहायचं आहे. 9 नंबरचा क्वेश्चन आहे, यू हॅव ॲन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन वीक टू बी सेलिब्रेटेड इन युअर स्कूल. तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला पर्यावरण सुरक्षा सप्ताह हा सेलिब्रेट करायचा आहे. यू हॅव इन्व्हायटेड ॲन एन्व्हायरमेंटलिस्ट. तुम्ही एका पर्यावरण स्नेही किंवा पर्यावरण तज्ज्ञाला इन्व्हाइट करताय. यू हॅव टू इंटरव्ह्यू हिम और हर अबाउट हाऊ टू सेव्ह एन्व्हायरमेंट. तुम्हाला त्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची की कशा पद्धतीनं आपण पर्यावरण वाचवलं पाहिजे. फ्रेम अबाउट 10 to 12 क्वेश्चन्स फॉर द इंटरव्ह्यू. आणि त्यांची ही मुलाखत घेण्यासाठी तुम्हाला एक प्रश्नावली बनवायची आहे, त्याच्यामध्ये किमान 10 ते 12 प्रश्न असायला हवेत. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, राईट अ न्यूज रिपोर्ट ऑन द एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेटेड इन युअर स्कूल. तुमच्या शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा झाला, त्याच्यावरती न्यूज रिपोर्ट तयार करायचं आहे. वर्तमानपत्रामध्ये ती बातमी प्रसिद्ध करण्यासाठी, म्हणजे त्या ज्या बातमीमध्ये हेडलाईन असेल, डेटलाईन असेल, लीडिंग पॅराग्राफ्स असतील आणि इतर महत्त्वाची माहिती असेल, तर असा न्यूज रिपोर्ट तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डेव्हलप अ स्टोरी विथ द
गिवन एंडिंग, पुढं दिलेला जो शेवट आहे कथानकाचा, गोष्टीचा, तो शेवट लक्षात घेऊन तुम्हाला स्टोरी डेव्हलप करायची आहे. गिव अ सुटेबल टायटल अँड मॉरल. त्या कथेला किंवा गोष्टीला तुम्हाला समर्पक अशा प्रकारचं शीर्षक द्यायचं आहे आणि त्या कथेचं तात्पर्य देखील लिहायचं आहे. मॉरल या शब्दाचा अर्थ तात्पर्य. त्या तुम्ही जी गोष्ट लिहिणार आहात त्या गोष्टीचा समारोप असा व्हायला हवा. अँड सो अदिती डिसाइडेड टू प्लांट मोर ट्रीज. आणि म्हणून अदितीनं अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला किंवा ठरवलं. त्याच्या आधीची गोष्ट तुम्हाला कल्पना करून लिहावी लागेल. जस्ट फॉर लाफ्स. डिवाइड द क्लास इंटू 2 ग्रुप्स on 12 to 15 slips of paper. Group A writes 12 to 15 conditional clauses beginning with if. आता इथं ग्रुप ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. 12 ते 15 कागदाचे तुकडे असतील. त्यातला पहिला जो गट आहे ए गट, तो 12 ते 15 कंडिशनल क्लॉजेस ज्यांची सुरुवात इफनं होते आहे, ज्याला आपण अटदर्शक विधानं म्हणतो, अशी अटदर्शक विधानं लिहितील. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, इफ आय वर्क व्हेरी हार्ड. जर मी खूप कष्ट घेतले तर त्याच्यापुढं कॉमा करून तुम्ही कल्पनेच्या सहाय्यानं म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांची आणि ती पूर्ण करू शकता. ह्याला आपण कंडिशनल क्लॉज म्हणतो, अटदर्शक विधान म्हणतो. इफ आय वर्क व्हेरी हार्ड I will get success. I will get success easily. असं आपण म्हणू शकतो ना. जर मी खूप चांगले परिश्रम केले तर मला निश्चितपणानं यश मिळेल. ग्रुप बी राईट्स 12 to 15 मेन क्लॉजेस. आता ह्यातला जो गट ब आहे तो 12 ते 15 मेन क्लॉजेस म्हणजे मुख्य विधानं तयार करेल. उदाहरणार्थ, आय वूड ऑर आय शॅल हॅव अ पिझ्झा. नाव वन स्टुडंट फ्रॉम ए रीड्स द फर्स्ट कंडिशनल क्लॉज पॉसिबली अँड वन स्टुडंट फ्रॉम ग्रुप बी रीड्स द फर्स्ट मेन क्लॉज. इट फॉर्म्स क्रेझी सेंटेन्सेस. जस्ट फॉर लाफ्टर अँड फन, एन्जॉय. खरं तर ह्या ए ग्रुपमधल्या एका मुलानं कंडिशनल क्लॉज तो वाचणार आहे, ग्रुप बीमधला मेन क्लॉज वाचणार आहे. अर्थात ह्या दोन्हींचा मेळ बसणार नाही आणि त्या ठिकाणी केवळ हास्यच निर्माण होईल. अशा प्रकारची गोष्ट आपण एन्जॉय करा म्हटलं. पुढचा मुद्दा आहे लँग्वेज स्टडीचा, भाषा अभ्यास, जो की पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये या संदर्भात प्रश्न विचारले जातात. मॅच द पेअर्स ऑफ एंटॉनिम्स. विरुद्ध अर्थांच्या शब्दांच्या जोड्या जुळवा. कॉलम एमध्ये दिला आहे शब्द जंटल, ज्याला आपण सभ्य म्हणतो, जंटल. इम्पॉसिबल, colossal, short, difficult, delicate. Possible, small, strong, easy, hard and long. तुम्हाला ह्या बाजूला ते शब्द आणि त्यांच्याशी जुळणाऱ्या जोड्या लिहायच्यात. कंप्लीट द टेबल. पुढचा एक प्रश्न आहे, कंप्लीट द टेबल. हा टेबल पूर्ण करा. नाउन, नाम, वर्ब, क्रियापद, ॲडजेक्टिव्ह, विशेषण, ॲडवर्ब, क्रियाविशेषण. इथं पहिल्यांदा ॲडजेक्टिव्ह दिलं आहे, विशेषण दिलं आहे, त्याचा वर्ब फॉर्म, नाउन फॉर्म आणि ॲडवर्ब फॉर्म लिहायचं आहे.
आता इथं नाऊन फॉर्म दिला आहे पॅशन, त्याचं वर्ब नाही करता येणार. ॲडजेक्टिव्ह पॅशनेट आणि ॲडवर्ब पॅशनेटली. इथं चेंज वर्ब दिलं आहे, ह्याचा नाऊन फॉर्म, ॲडजेक्टिव्ह फॉर्म, हे 2 फॉर्म्स आपल्याला लिहायचे. इथं ॲडवर्ब दिलं आहे ऑर्गनाइजली. ऑर्गनाइजली इथं विशेषण तुम्हाला लिहायचं आहे. ॲडजेक्टिव्ह इथं ऑर्गनाइज वर्ब येईल, ऑर्गनायझेशन नाऊन येईल. अशा पद्धतीनं तुम्ही तो टेबल तुमच्या वहीमध्ये काढायचा आहे. आता पुढं लाईव्ह इंग्लिशचा भाग आहे. बी अ नेटिझन. Read the extract and underline the words which suggest that the emails are fast, cheap and easy communication tool. पुढचा जो इथं दिलेला पॅराग्राफ आहे तो आपल्याला वाचायचा आहे, पॅसेज वाचायचं आहे आणि आपण अधोरेखन करायचं आहे अशा शब्दांना की जे शब्द सुचवतात की ईमेल अतिशय वेगवान, स्वस्त आणि अतिशय सहज दळणवळण करण्याची प्रक्रियेचं एक साधन आहे. ईमेल स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक मेल. स्लोली अँड ग्रॅज्युअली ईमेल हॅज रिप्लेस्ड द ऑर्डिनरी पोस्टल मेल्स ऑर स्नेल मेल्स. Having an email address like having a postal address in a global village of internet. If you do not have one, you do not exist in today's virtual world. The reasons for popularity of email are many. Emails can be achieved, saved, retrieved. An email is eco-friendly as people rarely take printouts of the emails. The main reason is its ease of access, as anybody can access it on phone at the cost of cheap internet anytime, anywhere. Email writing is easy, but it's different from writing text messages. Text message is informal and a rapid sharing. हा रॅपिड शब्द आला आहे बघा तिथं, फास्टला समानार्थी शब्द. शेअरिंग ऑफ थॉट्स बिटवीन 2 acquaintances. Emails are written and read by professionals, however both arrive in inbox. Like a citizen has his own home address, let's sign up for the email and be a netizen. There are many free email service providers like Google, Yahoo, Outlook, Rediff or iCloud etc. आता या ठिकाणी आपण त्या शब्दांना अंडरलाईन करायची आहे की फास्ट, चीप आणि इझी कम्युनिकेशन टूल आहे हे सजेस्ट करणारं शब्द जे आहेत हे सुचवणारे शब्द आहेत त्यांना अधोरेखन करायचं आहे. Follow these 5 simple steps to write an effective email. Click compose to start writing email. Steps for writing a formal email. फॉर्मल ईमेल लिहिण्याच्या काही स्टेप्स इथं दिलेत. बिगिन विथ अ ग्रीटिंग. ग्रीटिंगने सुरुवात करा, जसं की डिअर सुनील, डिअर सर, डिअर मॅडम. थँक द रेसिपियंट. ज्याला आपण ईमेल करतो आहे त्याचे आभार आपण अशा पद्धतीने मांडले पाहिजे. थँक्यू फॉर कॉन्टॅक्टिंग. थँक यू फॉर युअर प्रॉम्प्ट रिप्लाय. स्टेट युअर पर्पज. आपला हेतू त्या ठिकाणी स्टेट करायचा. आय एम रायटिंग इन रेफरन्स टू. ॲड युअर क्लोजिंग रिमार्क्स. समारोप करताना थँक्यू फॉर किंवा आय लुक फॉरवर्ड टू हिअरिंग फ्रॉम यू. आणि ज्यावेळेस आपण क्लोज करणार आहोत ईमेल त्यावेळेस बेस्ट रिगार्ड्स, सिन्सिअरली, थँक्स अँड रिगार्ड्स एट्सेट्रा ह्या शब्दांचा उपयोग करायचा आहे. स्टेप्स फॉर सेंडिंग एन ईमेल. ईमेल सेंड करण्याच्यासाठीच्या काही स्टेप्स. राईट प्रॉपर ईमेल आय डी टू. तुम्हाला योग्य ईमेल आय डी द्यायचा आहे की ज्याला तुम्हाला पाठवायचं आहे. यूज अ शॉर्ट अँड ॲक्युरेट सब्जेक्ट लाईन.
खूप छोट्या स्वरूपामध्ये विषय तिथं लिहायचा आहे. सेंड क्लिक बटन टू सेंड द ईमेल. तुम्हाला सेंड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा ईमेल पाठवायचा आहे. रीड द फॉलोइंग सॅम्पल ईमेल फॉर्मॅट्स अँड प्रिपेअर युअर ओन सॅम्पल ईमेल फॉर्मॅट्स. खाली काही नमुने दिलेले आहेत ईमेलचे. तशा पद्धतीनं तुमचा स्वतःचा पण नमुना तयार करा. ज्यावेळेस तुम्ही ईमेल अकाउंट ओपन करता आणि तुमचे ईमेल पाहता, एखाद्याला ईमेल ज्याला तुम्हाला पाठवायचा आहे त्याचं ईमेलचा पत्ता त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. इथं सब्जेक्ट आहे, इथं सॅल्युटेशन आहे आणि बॉडी म्हणतो ना आपण, म्हणजे मुख्य विषय तो या ठिकाणी दिलेला आहे. आणि इथं सेंडवरती आपण क्लिक केलं की बरोबर त्या ईमेलच्या पत्त्यावरती तुमचा मेल जाणार आहे. नवीन जर तुम्हाला ईमेल करायचं असेल तर कंपोजवरती क्लिक करावं लागणार आहे. तुम्हाला आलेले जे ईमेल्स आहेत ते तुम्हाला इनबॉक्स या ठिकाणी क्लिक केल्यानंतर कळेल. आता इथं 3 दाखवलेले 3 ईमेल्स तुम्हाला आलेले आहेत, नवीन ईमेल्स की जे तुम्ही वाचलेले नाहीत. तर अशा पद्धतीनं आपण ईमेल तयार करू शकता आणि पाठवू शकता. आपण नेटवरती अकाउंट आपलं ईमेलचं असेल तर आपण आपल्या मित्रांना वगैरे ईमेल करून त्याचं प्रात्यक्षिक पण करू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. आता पुढच्या तासाला नवीन घटकाला आपण सुरुवात करणार आहोत. युनिट नंबर 4.1 द वर्ल्ड इज माइंड.